आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये आपण आप्पे आणि एक सिंपलशी चटणी करणार आहोत। 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी दही घेतलं, मीठ टाकून घेतलं, अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि आता ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं अजून पाणी लागेल। अर्धी वाटी मी अजून पाणी घेतलं, त्याच्यातली अर्ध पाणी मी टाकून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हे सगळं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं। नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला पुढच्या कृतीकडे। आपण एक नारळ कापून तो फोडून घेतलं आणि आता आपण हे नारळाचे जे भाग आहे तो नारळाचे आपण बारीक 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 काप करून घेत आहोत। अर्धा नारळ घेतला होता, अर्ध्या नारळाचे असे आपण सगळे काप करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे काप घालून घेत आहोत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेतले। आता त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकल्या, कोथिंबीर टाकली, 1 मोठा टेबलस्पून मी शेंगदाणे टाकले आणि त्याच्यामध्ये हे मीठ टाकून घेतलं आणि ग्राइंड केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि अजून थोडं ग्राइंड करून घेतलं। आता हे ग्राइंड करून घेतलं। आता ह्या भांड्यामध्ये मी हे काढून घेत आहे। आता तेल गरम करून घेतलं आणि मी ह्या ठिकाणी तडका देऊन घेतला। बघा अशा पद्धतीने। चला पुढच्या कृतीकडे। आता आपण जे रवा हे करायला ठेवला होता, झाकून ठेवला होता, तो रवा आपण काढून घेतलेला आहे लिक्विड। त्याच्यामध्ये आपण आता फोडणी टाकून देऊ। हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, त्याचा ठेसा करून घेतला आणि हे तेलामध्ये मी हे कोथिंबीर, ठेसा, लाल मिरची वगैरे टाकून मी ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता वगैरे टाकून ह्याच्यामध्ये मी ही फोडणी देऊन घेत आहे। बघा ह्याच्यामध्ये हे तडका घातलेला आहे। असा हा तडका ह्याच्यामध्ये त्या लिक्विडमध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो कापलेला होता, 1 टोमॅटो टाकून घेतला, 1 मोठा कांदा कापलेला होता, हा कांदा कापून घेतला आणि हे गाजर खिसून मी त्याच्यामध्ये घालून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये अशी थोडीशी अशी 1 अर्धा चमचा साखर पण टाकून घेतली। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे झालेलं आहे। याच्यापेक्षा पातळ पण नको आणि घट्ट पण करून। गॅसवर मी हे आप्पेचं पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलं। सगळ्या याच्यामध्ये मी आप्पेच्या ह्या भागामध्ये पूर्ण मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता हे थोडं थोडं ते आप्पेचं जे काय सारण करून ठेवलेलं आहे हे ह्याच्यामध्ये पेस्ट करून ठेवलेली ह्याच्यामध्ये घालून घ्यायची। अगोदर बाहेरच्या बाजूनं हे आप्पे पात्रामध्ये हे सारण टाकून घ्यायचं आणि शेवटी मात्र मध्यभागी, कारण मध्यभागी जास्त गरम झालेलं असतं, करपलं जातं, म्हणून आपण शेवटी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे सगळं आपण भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर छोटंसं झाकण आपण ठेवून देऊ। 10 ते 12 सेकंद आपण ह्याच्यामध्ये ठेवून दिलं। बघा आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे। आपण आता हे काढून घेऊ। सुरुवातीला आपण सेंटरचं काढलं, कारण जास्त गरम झालेलं असतं सेंटरचं, त्यामुळं आपण सुरुवातीला सेंटरचं काढून घ्यायचं। नंतर हे साईडचे आप्पे आपण काढून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळे आप्पे आपण हे अशा पद्धतीनं काढून घ्यायचे। बघा
हे सगळे आप्पे आपण पलटून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावर थोडं थोडं तूप वगैरे, तेल, तूप तुमच्याकडे जे काय आवश्यक आहे, रिसेंटली आहे ते वस्तू तुम्ही टाकून घ्यायची. माझ्याकडे तूप आहे म्हणून मी हे तूप टाकून घेत आहे. आता त्याच्यावर थोडंसं झाकण टाकून घेऊ आणि आता हे झाकण उघडून आपण बघू कसे झालेत ते. बघा कलर तर किती छान आलेला आहे, किती छान आप्पे झालेले आहेत आपले. बघा बऱ्यापैकी भाजलेले आहेत आपले आप्पे, छान झालेत, टम्म फुगले आप्पे आपले. बघा अशा पद्धतीने हे आप्पे झालेले आहेत. आपण आता हे भाजलेत आपले, पूर्ण तयारी झालेली आहे. चला काढून घेऊया. हे सगळे आप्पे आपण हे काढून घेतले एका प्लेटमध्ये. बघा अशा पद्धतीने हे आपले आप्पे झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे आप्पे करून घेतले. एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे आता सर्व करून घेते. हे सगळे जे काय आपल्या प्लेटला पाहिजे तेवढे आप्पे मी ह्या प्लेटमध्ये घालून घेतले. बघा अशा पद्धतीनं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.